हॅलो. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये 17 नंबरचे फॉर्म भरणारे आपले विद्यार्थी असतात, म्हणजे ज्यांना बाहेरून परीक्षा द्यायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती सुरू झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर दरवर्षीचं जर आपण पाहिलं तर दरवर्षी 17 नंबरचे फॉर्म, म्हणजे जे विद्यार्थी बाहेरून परीक्षा देतात, इयत्ता 9वी नंतर डायरेक्ट 10वी किंवा 8वीची परीक्षा देतात आणि नंतर डायरेक्ट 10वीची परीक्षा द्यायची असते, किंवा काही आपले काही नागरिक असे असतात की बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर 10-12 वर्षानंतर बोर्डाची परीक्षा त्यांना द्यायची असते. आणि ही परीक्षा जी आहे दरवर्षी बघितलं तर हे जे फॉर्म आहे ते जून जुलैमध्ये येतात आणि ही परीक्षा ऑक्टोबर किंवा आपण म्हणतो ना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देता येत नाही, परंतु ती फक्त मार्च मध्येच द्यावी लागते डायरेक्टली. आणि जुलै आणि ऑगस्ट मध्ये जे विद्यार्थी नापास झालेले असतात मार्च मध्ये, त्यांच्यासाठी परत परीक्षा असते. परंतु आता काय आहे की या वर्षीपासून पहिल्यांदाच जे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी थेट ऑगस्ट आणि जुलैमध्ये पण ते परीक्षा देऊ शकतात, अशी सुविधा करण्यात आलेली आहे. तर ही परीक्षा जी आहे तर या परीक्षेचे फॉर्म भरायची तारीख जी आहे ती कधीपासून आहे आणि कधीपर्यंत असणार ते आपण बघूयात. तर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं दिलंय हे परिपत्रक आहे बोर्डाचं. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आहे. जुलै ऑगस्ट 2025 परीक्षेत खाजगीरित्या, म्हणजे या परीक्षेमध्ये खाजगीरित्या म्हणजे बाहेरून 17 नंबरचा जो फॉर्म असतो तो भरून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेबाबत बघा, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की सद्यस्थितीत फक्त फेब्रुवारी मार्चच्या परीक्षांसाठीच खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट होण्यासाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची कारवाई करण्यात येत आहे. ओके. तथापि अनेक विद्यार्थी पात्र असूनही मंडळाने दिलेल्या मुदतीत नाव नोंदणी अर्ज भरू न शकल्याने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाते. आणि शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून यावर्षी प्रथमच जुलै ऑगस्ट 2025च्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणीसाठी संधी देण्यात येत आहे. म्हणजे दरवर्षी जर आपण बघितलं तर फेब्रुवारी आणि मार्च मध्येच या प्रकारची परीक्षा विद्यार्थी देत असतात, पण यावर्षी पहिल्यांदाच जे विद्यार्थी बाहेरून बसणार आहे, 17 नंबरचा फॉर्म भरणार आहे, तर ते जुलै ऑगस्ट मध्ये यावर्षी पहिल्यांदाच जुलै ऑगस्ट मध्ये परीक्षा देऊ शकतात. तेव्हा जुलै ऑगस्ट 2025 परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नाव नोंदणी अर्जाबाबतची कार्यवाही दिनांक 15/4 म्हणजे 15 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येत असून सदरील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावरती भरायचे आहे. मंडळाच्या वेबसाईटवरती तुम्ही हा अर्ज भरू शकताय. आता ही तारीख कधीपासून कधीपर्यंत आहे बघा, या ठिकाणी 10वी आणि 12वीला जर तुम्हाला बाहेरून बसायचं असेल, बाहेरून परीक्षा द्यायची असेल, तर या ठिकाणी मंगळवार दिनांक 15 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म जे आहे ती भरणं सुरू होणार आहे, म्हणजे आजपासून. आणि गुरुवार दिनांक 15 मे म्हणजे 15 मे, जवळपास एक महिनाभर भराचा कालावधी आहे. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा बाहेरून द्यायची आहे, तर त्या व्यक्तींनी लवकरात लवकर हा फॉर्म भरा. बोर्डाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल आणि अशा प्रकारच्या बोर्डाच्या अपडेट्स तुम्हाला हव्या असतील तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय सर्वांना, धन्यवाद.